काही नाव व्यक्ती अशा असतात ज्यांचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. अशीच एक व्यक्ती आहे जिने मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत मोठा चाहता वर्ग कमावला आहे. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या आहेत. 80च्या दशकात या व्यक्तीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक ठिकाणाहून या व्यक्तीला डावलण्यात आले. सहाय्यक भूमिका करणारी ही व्यक्ती आज चित्रपटसृष्टीची नटसम्राट आहेत. चित्रपटसृष्टी आणि समाजकार्यातही अग्रेसर असलेली ही व्यक्ती म्हणजे नाना पाटेकर. संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांना नाना ह्याच नावाने ओळखते. परंतु त्यांचं खरं नाव तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग नाना पाटेकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आज संपूर्ण चित्रपटसृष्टी नाना पाटेकर यांना नाना या नावाने ओळखते. परंतु त्यांचं खरं नाव हे नाही. विशेष म्हणजे ही गोष्ट फार मोजक्याच लोकांना ठाऊक आहे. नाना पाटेकर यांचे मूळचे गाव मुरुड जंजिरा. नानांचे वडील चित्रकार होते, त्यामुळे नानांमध्येही ती कला आपोआप रुजली. शालेय शिक्षण झाल्यानंतर नानांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा संबंध नाटकाशी आला आणि ते रंगभूमीवर काम करू लागले. परंतु नानांचा हा प्रवास सोपा नव्हता. आज सगळेजण त्यांना नाना पाटेकर याच नावाने ओळखतात. परंतु त्यांचं खरं नाव आहे विश्वनाथ दिनकरराव पाटेकर. जन्माच्या वेळी त्यांचं नाव विश्वनाथ ठेवण्यात आलं होतं. परंतु कालांतराने घरातील व्यक्तींसह मित्रपरिवार सगळेच त्यांना नाना म्हणू लागले. त्यामुळे त्यांचं हेच नाव पुढे कलाविश्वातही प्रसिद्ध झालं.